मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर आता महानगरपालिकेचं वातावरण तापलं आहे आणि त्यातच मित्रांनो 2 दिवसापूर्वी झालेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत गोपीचंद पडळकर यांची गैरहजेरी हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे। म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांची गैरहजेरी म्हणजेच मित्रांनो त्या सभेला गोपीचंद पडळकर हे हजर नव्हते। त्यामुळे मित्रांनो काही विश्लेषकांकडून तर्क वितर्क लावले जात होते, पण मित्रांनो याचं कारण नेमकं काय आहे? म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यामधील झालेल्या महानगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये नेमकं का आले नव्हते, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? भारतीय जनता पक्षानं त्यांना खरंच डावललं आहे का, हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। याच्या पाठीमागं नेमकं काय हेतू असणार आहे ते सुद्धा पाहणं आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणं महत्त्वाचं आहे। याच्या पाठीमागं नेमकं काय हेतू असणार आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी चांगली कामगिरी केली आहे। म्हणजेच मित्रांनो जत आणि आटपाडी नगरपालिका जिंकून भारतीय जनता पक्षाची ताकद ही सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी वाढवली आहे। म्हणजेच मित्रांनो जत आणि आटपाडी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता आली आहे आणि याचाच फायदा म्हणजे मित्रांनो गोपीचंद पडळकर यांनी जत आणि आटपाडीवर सत्ता आल्यामुळे जत आणि आटपाडी शहरावर चांगल्या प्रकारची पकड ही भारतीय जनता पक्ष आणि गोपीचंद पडळकर यांची झाली आहे। पण मित्रांनो हे सर्व चांगल्या प्रकारचे घडत असताना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचं वार चालू आहे आणि त्या महानगरपालिकेच्या संपूर्ण राज्यामध्ये गोपीचंद पडळकर हे नाव भारतीय जनता पक्षाचं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो गोपीचंद पडळकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नेमले आहेत। पण मित्रांनो गोपीचंद पडळकर आत्ताच काल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये गैरहजर का होते हे पाहणे आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो काही विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वावर बोलल्यामुळे म्हणजेच मित्रांनो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांनी मागच्या काही महिन्याच्या पाठीमागे आवाज उठवल्यामुळे याचा परिणाम हा सांगली जिल्ह्यातील काही मुस्लिम मतदानावर होईल। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्यामध्ये न येण्याचं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी बोललं असल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्यामध्ये न येण्याचं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी बोललं असल्याचं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्ष आता डावलायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं आता सांगली जिल्ह्यातून नाकारलं आहे असं काही विश्लेषकांचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे। पण मित्रांनो नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय असणार आहे हे आता आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो गोपीचंद पडळकर हे आता आपल्या राज्याचे नेते नाही राहिले, म्हणजेच मित्रांनो आता गोपीचंद पडळकर हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते राहिले आहेत। म्हणूनच मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्यामध्ये म्हणावा इतका वेळ देता येईना झाला आहे। कारण मित्रांनो त्यांना मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत आणि त्याप्रमाणे गोपीचंद पडळकर सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचे लक्ष देत आहे। त्यामुळे मित्रांनो सांगली महानगरपालिकेत ते कमी प्रमाणात लक्ष देणार आहेत। पण मित्रांनो याचा अर्थ असा नाही की गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं डावललं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षानं गोपीचंद पडळकर यांना हिंदुत्वावर बोलल्यामुळे त्यांना सांगली न येण्याचं बोललं आहे। खरं कारण म्हणजे मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना आता सांगली जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र सांभाळायचा आहे। म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर अख्ख्या महाराष्ट्राचे नेते बनले आहेत। त्यामुळे मित्रांनो पडळकर हे थोडाफार कमी वेळ हे सांगली जिल्ह्यावर देणार आहे असल्याचं पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो लास्टच्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सभा आहेत। म्हणजेच मित्रांनो 2 ते 3 ठिकाणी गोपीचंद पडळकर सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या सभा घेणार आहेत। पण मित्रांनो आता सध्या ते मुंबई महानगरपालिकेसाठी व्यस्त असल्यामुळे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबई महानगरपालिकेसाठी एकदम महत्त्वाचे आहेत। कारण मित्रांनो मधल्या काही काळापासून गोपीचंद पडळकर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलत आहे। त्यामुळेच मित्रांनो याचा फायदा हा भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिकेवर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय गोपीचंद पडळकर यांच्यासाठी घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच कारणामुळे
गोपीचंद पळळकर हे सांगली जिल्ह्यामध्ये कमी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी जास्त वेळ देत आहेत आणि त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांना बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार वेळ देणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे मित्रांनो ते थोडाफार कमी प्रमाणात वेळ आज सांगली जिल्ह्यासाठी देणार आहेत। त्यामुळे मित्रांनो गोपीचंद पळळकर यांच्याविषयी निगेटिव्ह बोलणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे। कारण मित्रांनो गोपीचंद पळळकर यांच्यावर कायमस्वरूपी निगेटिव्हरित्या विरोधकाकडून बोललं जात आहे। पण मित्रांनो याचा काही परिणाम हा पळळकर यांच्यावर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गोपीचंद पळळकर यांची क्रेज वारंवार महाराष्ट्रामध्ये वाढत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून गोपीचंद पळळकर यांची महाराष्ट्रामधील क्रेज पाहता येणाऱ्या काही काळामध्ये गोपीचंद पळळकर यांना एकच चांगल्या प्रकारचं स्थान हे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो गोपीचंद पळळकर यांनी सुद्धा आत्ताच झालेल्या 4 दिवसाच्या पाठीमागं मुंबईमधील एकाच कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं आहे की गोपीचंद पळळकर IAS, IPS, IRS नाही। गोपीचंद पळळकर IAS, IPS, IRS नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती आणि तुमच्या आशीर्वादानं पुढच्या काही वर्षांमध्ये या गोपीचंद पळळकरच्या समोर IPS आणि IAS उभे राहतील। एवढी ताकद लोकांच्यामध्ये आहे, एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि एवढी ताकद भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचप्रमाणे मित्रांनो गोपीचंद पळळकर यांनी सुद्धा आत्ताच झालेल्या 4 दिवसाच्या पाठीमागं मुंबईमधील एकाच कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी IAS, मी IPS आणि मी IRS नाही, पण तुमच्या साथीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबतीनं येणाऱ्या काळामध्ये मला IAS, IRS, IPS हे सॅल्यूट मारणार आहेत, हे मी तुमच्या साथीनं बोलू शकतो, असं गोपीचंद पळळकर यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलले आहेत। आणि त्यामुळेच मित्रांनो परत एकदा गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे। पण मित्रांनो आजचा विषय तो नाही आहे, आज महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सांगलीमध्ये गोपीचंद पळळकर न येण्याचं कारण म्हणजे त्यांची महाराष्ट्रामधील क्रेज पाहता त्यांना सांगली जिल्ह्यासाठी कमी वेळ देता येणार आहे। त्यामुळेच मित्रांनो गोपीचंद पळळकर हे सध्या सांगलीसाठी कमी आणि महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाचे आहेत। त्यामुळेच मित्रांनो गोपीचंद पळळकर यांना सांगलीमधील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला येता आलं नाही। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पळळकर यांना मुंबई महानगरपालिका याची जबाबदारी दिल्यामुळे ते सध्या मुंबईमध्ये आहेत का? आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामधील संपूर्ण नगरपालिका पाहायच्या आहेत। त्यामुळेच मित्रांनो गोपीचंद पळळकर हे सांगली महानगरपालिकेवर कमी प्रमाणात लक्ष घालत आहेत का, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पळळकर यांना भारतीय जनता पक्ष डावलत तर नसेल ना, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो अशाच प्रकारचे गोपीचंद पळळकर यांच्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। कारण मित्रांनो गोपीचंद पळळकर यांच्याविषयी रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।